नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मेदिनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी संपूर्ण व संयुक्त संस्कृत संख्या बघणार आहोत। आपण मराठी 1 ते 50 संख्या शिकलेलो आहोत, तशा ह्या संस्कृतमधून संख्या आज मी तुम्हाला शिकवणार आहे। मी तुम्हाला 1 ते 50 संख्या ओळीनं म्हणून दाखवते आहे। उच्चारांकडे तुम्ही विशेषतः लक्ष द्या। जेव्हा तुमच्या संख्या व्यवस्थित उच्चार सकट तुमच्या पाठ होतील तरच तुम्ही त्या व्यवस्थित लिहू शकताल। 1 मार्काला 1 संख्या याप्रमाणे तुम्हाला परीक्षेमध्ये ते लिहायचं आहे। संपूर्णला 3 किंवा 4 मार्काला आणि संयुक्तला 2 मार्काला अशा प्रकारे हा तुम्हाला चाचणीला किंवा सामाईला प्रश्न येत असतो। संख्या लिहा म्हणून संख्या लिखत अक्षरात पण संख्या लिहाव्या लागतात आणि अंकात पण संख्या लिहाव्या लागतात। त्यासाठी तुम्हाला या संख्या पाठ असणं अतिशय गरजेचं आहे। आणि जेव्हा संख्या पाठ असेल ना तेव्हा तुम्ही घड्याळावरील जो प्रश्न आहे तो पण लिहू शकता। ठीक आहे, आता ऐका, मी ओळीनं म्हणते ते ऐका। एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट्, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशतिः, एकविंशतिः, द्वाविंशतिः, त्रयोविंशतिः, चतुर्विंशतिः, पंचविंशतिः, षड्विंशतिः, सप्तविंशतिः, अष्टाविंशतिः, नवविंशतिः, त्रिंशत्, एकत्रिंशत्, द्वात्रिंशत्, त्रयस्त्रिंशत्, चतुस्त्रिंशत्, पञ्चत्रिंशत्, षट्त्रिंशत्, सप्तत्रिंशत्, अष्टात्रिंशत्, नवत्रिंशत्, चत्वारिंशत्, एकचत्वारिंशत्, द्विचत्वारिंशत्, त्रिचत्वारिंशत्, चतुश्चत्वारिंशत्, पञ्चचत्वारिंशत्, षट्चत्वारिंशत्, सप्तचत्वारिंशत्, अष्टचत्वारिंशत्, नवचत्वारिंशत् आणि 50। ठीक आहे, या संख्या तुम्ही पाठ करा। संपूर्ण संस्कृतच्या पुस्तकात पान नंबर 14 आणि संयुक्तच्या पुस्तकात पान नंबर 1 वर या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत। ठीक आहे, धन्यवाद।